कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपतींनी जरांगे पाटलांची आज भेट घेतली आणि चर्चेच्या वेळी मराठा आणि कुणबी एकच असल्याचं विधान केलं। पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीये। कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही। राणे आणि कदमांच्या याच दाव्यांना अप्रत्यक्षपणे खुद्द कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी चुकीचं ठरवलंय। जरांगे पाटलांच्या भेटीला शाहू महाराज पोहोचले आणि कुणबी मराठे एकच असल्याचा पुनरुच्चार शाहू महाराजांनी केला। मी नेहमी सांगतोय कोल्हापूरला की मी स्वतः म्हणजे सगळे मराठी म्हणतात शेती करतात, सगळे म्हणजे कुणबी आहेत आणि कुणबी आहेत ते मराठी शेती करतो म्हणजे आणि पूर्वीचे मराठी सुद्धा 6 महिने शेती करायचे, 6 महिने लढाईला जायचे, म्हणजे दोन्ही व्यवसाय करायचे, दोन्ही तो एकच। मराठा म्हणजे कुणबी असल्याचे दावे ब्रिटिशांच्या जुन्या रेकॉर्डवरून केले जात आहेत। लेखक आणि माजी अधिकारी विश्वास पाटील यांनीही 1881 साली ब्रिटिशांनी केलेल्या जात गणनेची आकडेवारी दिली। त्यानुसार 1881 साली साताऱ्यात 5,83,000, रत्नागिरीत 2,03,000, नाशिकमध्ये 2,05,000, सोलापुरात 2,84,000, कोल्हापुरात 2,99,000, नगरमध्ये 3,04,000, तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्यात 2,88,000 अशी मराठी कुणबी समाजाच्या आकडेवारीची नोंद आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही जुनी कागदपत्र आणि राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणांचे संदर्भ देत मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय। के.बी. देशमुख नावाचे अमरावतीचे एक इतिहास संशोधक होते। शाहू महाराजांचे, राजर्षी शाहू महाराजांचे ते सहकारी होते आणि त्यांनी 1930 मध्ये हे पुस्तक लिहिलंय, जातवार क्षत्रियांचा सचित्र इतिहास। तर बडोद्याचे गायकवाड असतील किंवा ग्वाल्हेरचे शिंदे असतील यांना कुणबीच म्हटलेलं आहे आणि ते प्रतापसिंह महाराजांच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून कुणबी म्हटलंय आणि त्याची कागदपत्र आहेत। सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील, ह्या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींनी कुर्मी क्षत्रिय सभा जी होती, जी अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय सभा, त्याची अध्यक्षपद स्वीकारलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत आणि त्यामध्ये आपण शेतकरी आहोत, आपण कुणबी आहोत, म्हणजे गायकवाड असतील किंवा छत्रपती असतील, हे आम्ही शेतकरी आहोत, कुणबी आहोत, ही त्यांनी त्यांच्या भाषणातच मांडणी केलेली आहे आणि ती प्रसिद्ध आहे। आता ती भाषणं तुम्ही बघू शकता। आता सरकार म्हणतंय की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल। जरांगे पाटील म्हणतायत की अनेकांचे पुरावे नष्ट झाल्यामुळे तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे। यावर राणे आणि रामदास कदमांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध केलाय। त्यावर ज्यांनी हवं त्यांनी घ्यावं, ज्यांना नको त्यांनी घेऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटलांची आहे। आरक्षणाच्या टक्केवारीसाठी नेमकी कोणती जात किती आहे यासाठी जातीय जनगणनेची मागणी होऊ लागली आहे। बिहार नंतर महाराष्ट्रात जातीय जनगणनेची मागणी खुद्द अजित पवारांनीच केली आहे। केंद्राची मदत न घेता बिहारनी जातीनिहाय जनगणना केली। जर बिहारसारखं राज्य करू शकतं तर एकदा महाराष्ट्राने पण जातनिहाय जनगणना करावी। हे खर्चिक आहे, परंतु एकदा समाजातल्या सर्व घटकाला कळलं पाहिजे की बाबा नक्की कोण किती आहे। आता जात गणनेशी आरक्षणाचा मुद्दा का जोडला जातोय पाहूया। कोर्टाच्या निर्देशानुसार आरक्षणाची मर्यादा 50%हून ओलांडता येत नाहीये, मात्र एक गट ज्यांची जितकी संख्या त्यांना तितका वाटा मिळावा या मताचा आहे। बिहारच्या जात गणनेनुसार अतिमागास वर्ग 36.1, ओबीसी 27.12, एससी 19.65, एसटी 1.6% हा आरक्षण घेणारा जवळपास 83% वर्ग आहे, तर उर्वरित 15.52% वर्ग हा खुल्या गटातला आहे। त्यामुळे संख्येप्रमाणे न्याय करायचा असेल तर 50% ओलांडून आरक्षण द्यावं लागेल अशी मागणी अनेक जण करतायत। सध्या देशात ओबीसींना 27% आरक्षण आहे, मात्र ही टक्केवारी 1931 साली जी देशात जातगणना झाली होती त्या आधारावर दिलं गेलंय। 1990 मध्ये मंडल आयोगानं देशातल्या ओबीसींची संख्या 52% असण्याचा अंदाज वर्तवला होता आणि आता बिहार पुरता विचार करायचा झाला तर बिहारमधल्या ओबीसींची संख्या 63% झाली आहे। म्हणून ओबीसींचा कोटा वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे। शिवाय जेव्हा ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तेव्हा ओबीसींमध्ये असलेल्या जातींची संख्या आता ओबीसींमध्ये असलेल्या जातींच्या संख्या यामध्ये प्रचंड फरक आहे।
देशात 49.5% आरक्षण असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये ओबीसींना 27%, एससी प्रवर्गाला 15%, तर एसटीला 7.5% आरक्षण आहे. मात्र मोदी सरकारनं खुल्या गटातल्या आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिलंय. म्हणजे याआधीच देशात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. कारण सध्या देशामध्ये 59.5% आरक्षण आहे, पण अनेक राज्यांमध्ये 50%हून अधिकचं आरक्षण कोर्टानं अवैध ठरवली आहे. मात्र तरीही तामिळनाडू राज्यानं 50%ची मर्यादा ओलांडली आहे. तर राजस्थान सरकारनं ओबीसींना 6% आरक्षण वाढवल्यानं तिथंही आरक्षण मर्यादा 64%वर गेली आहे. सध्या महाराष्ट्रच नव्हे तर इतर अनेक राज्यातही आरक्षणाचा मुद्दा जटिल बनला. त्यावरचा मार्ग म्हणून जातीय जनगणनेची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.